प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अयोध्येतील भव्य दिव्य मंदिरात सोमवारी करण्यात आली। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सरसंघ चालक मोहनजी भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा ऐतिहासिक सोहळा पार पडला। देशभरात अगदी गाव, वाडी वस्ती ते दिल्लीपर्यंत दिवाळीसारखा जल्लोष होता। याच सोहळ्यानिमित्त भोसरी येथील इंद्रायणी नगर पेठ क्रमांक 7 मध्ये प्रभू श्रीराम मंदिरातही अगदी पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती। मंदिरातील प्रभू श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण आणि हनुमानजींना पहाटे 5 वाजता विधिवत अभिषेक करण्यात आला। जिजाई प्रतिष्ठानच्या सर्वेसर्वा तसेच पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमाताई सावळे यांच्या नेतृत्वाखाली आणि बांधकाम व असंघटित कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष सारंगजी कामतेकर यांनी सर्व सोहळ्याचे संयोजन केले होते। माजी नगरसेविका आशा शेंडगे यांच्यासह विविध क्षेत्रातील हजारो मान्यवरांनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले। पहाटेच्या अभिषेकानंतर आरती करण्यात आली। सकाळी ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात महायज्ञ पार पडला। प्रभू श्रीरामावर आधारित भजन आणि कीर्तन सेवेतही मोठ्या संख्येने भक्तगण सहभागी झाले होते। दुपारी 12:30 वाजता अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद सर्वांनी घेतला। रामचरित मानसवर आधारित सौवाद्य गीतांचे सुंदरकांड हा कार्यक्रम अत्यंत श्रवणीय झाला। सायंकाळी दर्शनानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आले। हजारोंनी राम भक्तांनी या सोहळ्याचा लाभ घेतला। पिंपरी चिंचवड शहरातील तमाम राम भक्तांनी दर्शन आणि महाप्रसाद घेतला।